नमस्कार. आदरणीय संस्था प्रधान व शिक्षक वर्ग, ई विद्या टीम आज खास तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक नवीन व प्रेरणादायी विषय, एका सक्सेसफुल शिक्षकीची गोष्ट. ही गोष्ट आहे महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील शिक्षिका माननीय सुनीता धर्मा गायकवाड यांची. मॅम त्यांच्या जीवनाविषयी काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहेत की ज्यामुळे आपल्याला शिक्षणाविषयी व जीवनाविषयी प्रेरणा मिळते. खरे पाहता शिक्षण घेताना त्यांना खूप खडतर प्रवास करावा लागला, खूप अडचणी देखील आल्या, पण त्या सगळ्यांवर मात करून त्या आज एक यशस्वी शिक्षिका आहेत. तर आजची ही सक्सेस स्टोरी बघण्यासाठी कुठेही न जाता वेबिनार मध्ये आमच्या सोबतच राहा. नमस्कार, मी जयश्री खिल्लारे, ई विद्या टीम कडून तुम्हा सर्व शिक्षक वर्गाचे व ऑडियन्सचे शिक्षकांचा यशोगाथा या सेशन मध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे. शिक्षक म्हणजे आपला गुरु. आई वडिलांनंतर जीवनाला कलाटणी देणारा आणि ज्ञानाचा प्रकाश देणारा असा हा गुरु प्रत्येक विद्यार्थ्यांपुढे एक प्रेरणादायी स्थान असतो, आदर्श असतो. विद्यार्थी जीवनात प्रत्येकालाच आपल्या शिक्षकांना बघून असे वाटते की आपणही खूप शिकावे व मोठे होऊन आपल्या शिक्षकांप्रमाणे बनावे. तर आज आपण अशाच एका प्रेरणादायी व यशस्वी शिक्षकांबद्दल माहिती करून घेणार आहोत, ज्या की आजच्या आपल्या गेस्ट आहेत. सुनीता धर्मा गायकवाड आपल्या आजच्या मॅडमचं नाव आहे. मॅडमचं भारतरत्न रमेश तेंडुलकर क्रीडा निकेतन पीएमसी स्कूल हडपसर मालवाडी येथे MA शिक्षण झालं असून मॅडम इयत्ता 6वीला हिंदी, मराठी, इंग्लिश आणि सायन्स हा विषय शिकवत आहे. मॅडमला 20 वर्ष पीएमसी आणि 5 वर्ष जिल्हा परिषद मध्ये शिक्षणाचा अनुभव आहे. तर 2014 मध्ये मॅमला त्यांच्या शाळेकडून बेस्ट टीचर अवॉर्ड देखील मिळालेला आहे. डिप्लोमा ऑफ सोशल स्कूल मॅनेजमेंट हे मॅडमचं कम्प्लीट झालं असून मॅम स्पोर्ट्स मध्ये देखील खूप ऍक्टिव्ह आहेत. तर 2014 ते 2019 मध्ये सलग 6 वर्षे क्रीडा मार्गदर्शक म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. तर मॅडमला आज आपण जाणून घेऊयात की त्यांच्याबद्दल त्यांची जी काही जर्नी आहे शिक्षणाबद्दल आणि त्यांच्यानंतर त्यांना विद्यार्थ्यांसोबत काय काय अनुभव आला, असा आपण आज त्यांच्याशी चर्चेच्या माध्यमातून प्रश्न विचारणार आहोत. तर नमस्कार मॅडम. मला तुम्हाला विचारायला आवडेल की म्हणजे तुमचं पर्सनल माहिती द्या ना, तुमचं मूळ गाव कोणतं किंवा मग तुमची सर्व माहिती द्या आम्हाला. नमस्कार. प्रथम मी ई विद्या टीमचे हार्दिक आभार मानते की त्यांनी मला या शिक्षकांच्या यशोगाथ्यामध्ये त्यातील प्रथम शिक्षिका म्हणून माझी निवड केली. आणि स्पेशली मी अमृताचे आभार मानते कारण तिने माझं नाव सजेस्ट केलं त्याबद्दल. तसं पाहिलं तर आणि जे आता माझं लाईव्ह प्रोग्राम पाहताय ते सर्व माझे आप्तेष्ट मित्रमंडळी, सहकारी, नातेवाईक जे असतील त्यांनी वेळ दिला माझ्यासाठी, त्याबद्दलही मी त्यांचे आभार मानते. आणि मी माझी वैयक्तिक अशी माहिती देईल की माझं पूर्ण नाव आता थोडक्यात आपण माहिती माझी दिलेलीच आहे. तर माझं नाव सुनीता धर्मा गायकवाड. सध्या मी हडपसर येथील माळवाडी शाळेमध्ये, क्रीडा निकेतन शाळेमध्ये कार्यरत आहे आणि माझी एकूण सेवा 25 वर्ष झाली. मला आवड तशी नृत्य, खेळ या गोष्टींची आहेच. आणि वाचनाबद्दल बोललात तर गुलजार आणि वपूंची मी फॅन आहे, त्यामुळे त्यांचं वाचन करत असते. आणि आहे वेल सेटल आहे आणि सुखी समाधानी सध्या आहे. जिंदगी थोडी अस्तव्यस्त पर जबरदस्त. अच्छा. आणि मॅडम मग आम्हाला तुमचा शिक्षणाचा प्रवास कसा होता ते जाणून घ्यायला खूप आवडेल. मी आधी माझ्या कौटुंबिक स्थितीबद्दल सांगते की आमचं मूळ गाव आहे मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुका येथील केसर जवळगाव. तर मूळ गावी वडिलांचं ते गाव. आई वडिलांनंतर आम्ही 5 भावंड. 5 भावंडापैकी ज्या 2 मोठ्या बहिणी त्याच ठिकाणी त्यांचा जन्म झाला गावी. त्यानंतर दुष्काळी भाग असल्यामुळे उत्पन्नाचं साधन नव्हतं, त्यामुळे वडील पुण्यामध्ये आले आणि अगदी पुण्यातून त्यावेळेस आर्थिक परिस्थिती म्हणजे बेताचीच होती. बेताचीच म्हणे, उत्पन्नाचं साधन काहीच नव्हतं. 18 विश्व दारिद्र्य म्हणतो आपण. त्या परिस्थितीमध्ये मग पुण्यात आमच्या उर्वरित 3 भावंडांचा जन्म झाला. आम्ही 5 भावंड. त्यातील मोठी बहीण संगमित्रा, दुसरी आहे ती कोमल भंडारे. सध्या ती सुद्धा पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयामध्ये ज्युनियर नर्स आहे. आणि 2 भाऊ वेल सेटल आहेत.
हं. छोटा भाऊ संतोष तो पण कलाप्रेमी आहे. त्यामुळे त्याने अच्छा. आज आतापर्यंत दोन्ही भाऊ कलाकार आहेत, गायक आहेत, अच्छा. कलाकार आणि फिल्म क्षेत्रामध्ये छोट्या भावाचा इंटरेस्ट आहे. त्यामुळे त्याने अच्छा. आतापर्यंत शॉर्ट फिल्म्स, सल्या आणि बक्षीस यासारखे शॉर्ट फिल्म्स बनवलेत. अरे आणि वाह! छान. हं. आणि मी आता सध्या खराडी या ठिकाणी आई, हं, हं. भाऊ आणि भाऊजे आणि बहीण यांच्या सोबत हं, राहते. हं. बाकीचे संतोष आणि कोमल शेजारी जवळच राहतात ते. तर अच्छा, आई-वडील अच्छा. ज्यावेळेस पुण्यामध्ये आले, हं, तर हं. त्यावेळेस त्यांच्याकडे उत्पन्नाचं काहीच साधन नव्हतं. मग हं, त्यावेळेस हं. आणि दोघंही निरक्षर असल्यामुळे नोकरी हवी तशी मिळत नव्हती. मग त्यावेळेस त्यांनी अच्छा. बांधकामाच्या ठिकाणी अ, मोलमजुरी केली, बिगारी काम केलं आणि त्यावेळेस ताडीवाला रोड या ठिकाणी आम्ही अ, भाड्याच्या खोलीत राहत होतो आणि त्यातच त्यांचा प्रवास सुरू झाला तिथून. खूपच कष्टातून हं. म्हणतो आपण, की 18-20 दारिद्र्यच होतं. अशा कष्टातून हं, हं. आम्हाला 5ही भावंडांना आमच्या पायावर उभं केलं. फक्त सुशिक्षित नव्हेच, तर सुसंस्कारित देखील केलं. कारण तो जो एरिया आहे, पूर्ण झोपडपट्टी म्हणजे ताडीवाला रोड हा स्लम एरिया आहे. त्यासारख्या ठिकाणी आम्हाला फक्त सुशिक्षित केलं नाही, तर सुसंस्कारित देखील केलं आई-वडिलांनी. त्यावेळेस अशी परिस्थिती होती. मग नंतर हळू-हळू भाड्याच्या खोलीत राहत असताना त्यानंतर एक झोपडं घेतलं. ते ₹30 आई सांगते मला, की ₹30 झोपडं होतं ते आणि त्या झोपड्यामध्ये आम्ही राहू लागलो. अ, अ, ऊन, वारा, पाऊस झेलत. पावसामध्ये घर गळायचं आणि त्यावेळेस दोघी बहिणी होत्या आधी. तर घरामध्ये पाणी यायचं तर त्यावेळेस आई-वडील जे तेलाचे डब्बे असतात पत्र्याचे, ते 2 पत्र्याचे डबे असे लावून मध्ये फळी लावून त्याच्यावर म्हणजे बहिणींना झोपवायचे. स्वतः मात्र जे पाणी हं. घरात साठलेलं आहे त्यात राहायचे. अशी म्हणजे खूपच हलाखीची परिस्थिती होती. आणि ज्यावेळेस आमचा जन्म झाला त्यावेळेस त्यांना लोहगाव या ठिकाणी नोकरी मिळाली. अ, हं. विमानतळावर ऑपरेटर म्हणून वडिलांना. मग वडील अच्छा. रोड या ठिकाणाहून सायकलवर प्रवास करत असत. म्हणजे जवळ-जवळ 15 किलोमीटर रोजचा त्यांचा सायकलीवरचा प्रवास असायचा. ऊन, वारा, पाऊस त्यात. बापरे! सकाळी पहाटे हं, हं. 5ला ते जायचे. ते हं, संध्याकाळी हं. 10च्या पुढे 10, 11, 12 या वाजता यायचे. 12 वाजता आल्यानंतर अ, हं. 12ला झोपल्यानंतर 3 वाजता पुन्हा उठायचे. सार्वजनिक नळावर पाणी यायचं. परंतु अ, आम्हा भावंडांना त्यांनी कधी अशी झळ लागून दिली नाही. की 3 वाजता सार्वजनिक नळावर कोणी जायचं नाही. बहिणीने नाही, भावाने नाही. मग ते रात्री 3 वाजता उठून पाणी भरायचे आणि 5 वाजता पुन्हा कामावर जायचे सायकलीवर आणि रात्र असा त्यांचा प्रवास चालू होता आणि अशा परिस्थितीत आईने सुद्धा खूप सोसलं, खूप भोगलं. आई आता सांगत असते आणि ती ती सांगते, की आई नेहमी म्हणायची म्हणजे स्वरचित आहे ही एक छोटीशी ओळ, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी प्रेरित होऊन आई-वडील जरी निरक्षर असले, तरी त्यांना अ, असा त्यांचा हे होतं, की सर्व भावंडांना शिकवायचं. कुठल्याही परिस्थितीत आपल्याला कितीही त्रास झाला तरी त्यांना शिकवायचं. तर त्यावेळेस आई एक छोटीशी ओळ म्हणायची, की जे ती तिच्या लहानपणी म्हणायची, की बाबासाहेबांची आई भीमाई जी त्यांच्या बाबासाहेबांच्या वडिलांना हं. रामजींना म्हणायची, की "विद्येने उद्धार हं. होईल आपला, माझ्या बाळाला हो शाळेत घाला. अच्छा. जरी फाटली तुमची वाह! पैरण, शिवीन मी त्याला ठिगळं लावून. हं, हं. दंड भरीन मी माझ्या लुगड्याला, पण माझ्या बाळाला हो शाळेत घाला." म्हणजे ही आईची रचित कविता आहे. म्हणजे आई खूप निरक्षर सुंदर. असून सुद्धा तशी हं, हं. शिकली असती तर सगळे म्हणतात की खूप हं. हुशार झाली असती. मग अशा याच्यात खूपच हलाखीच्या हो. परिस्थितीमध्ये आम्ही आणि बहीण जी आहे त्यावेळेस तर मोठी बहीण नंतर गावी राहिली, आजोळी आईच्या गावी हं, आणि मग जी दुसऱ्या नंबरची कोमलची बहीण आहे, ती आम्हाला त्यावेळेस घरामध्ये हं. आई-वडील निरक्षर असल्यामुळे तिचंच मार्गदर्शन कायम आम्हाला लाभलं. तिने आम्हाला तिन्ही भावंडांचा हं, खूप हं, हं. चांगलं संस्कार दिले, चांगलं शिक्षण दिलं, अभ्यास घ्यायची. म्हणजे आईच्या मायेने आणि वडिलांच्या धाक्याने तिने आम्हाला सुसंस्कारित केलं. तर अशा परिस्थितीत ही माझी कौटुंबिक परिस्थिती झाली.
की आपण म्हणतो की कुछ दर्द होना जरुरी है जिंदगी में, जिंदा रहने का एहसास रहता है. तर अशी कौटुंबिक वा परिस्थिती वा होती आणि खूपच त्यातून छान. आम्ही आज वेल सेटल आहोत. शिक्षणाबद्दल शिक्षणाचा प्रवास सांगायचा अच्छा तर अच्छा. माझं ताडीवेला रोड या ठिकाणी बीटी शहाणी शाळेमध्ये 10वी पर्यंत शिक्षण झालं. अच्छा. ते शाळेचं माध्यम होतं हिंदी. छोटा भाऊ आणि मी हिंदी माध्यममध्ये शिकलो आणि मोठी बहीण कोमल अच्छा. आणि राजेश दोघं मराठी माध्यममध्ये शिकले आणि ते ज्या शाळेमध्ये शिकले तिथंच मी प्रथम अच्छा. नोकरीला गेले. त्याच शाळेमध्ये मी शिक्षिका म्हणून गेले. ताडीवेला रोड या ठिकाणी. तर तिथे 10वी पर्यंत मी हिंदी मीडियममध्ये शिकले आणि 10वी नंतर 11वी मी नेस वाडिया कॉलेजमध्ये कॉमर्समध्ये केलं. 11वी नंतर 10वी मध्ये मला चांगले टक्के होते. डिस्टिंक्शनमध्ये मी त्यावेळेस त्या एरियामध्ये आलेले होते. म्हणून तिथल्या कार्यकर्त्यांनी असं सुचवलं आई-वडिलांना, की हिला शिक्षण क्षेत्रामध्ये म्हणजे शिक्षिका बनवा. म्हणून त्यांनीच फॉर्म आणून दिला होता आणि डी-एडला घाला म्हणून. मग माझी मुळातच लहानपणापासूनच अशी इच्छा होती, की शिक्षिका व्हायचं म्हणून. मग त्यामुळे अगदी म्हणतो ना आपण जसे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तशी आई सांगते आणि मला जसं आठवतं तसं, की मी लहानपणी शाळा जास्त खेळायचे. म्हणजे मला शिक्षिका व्हायला आवडायचं. अगदी मोठे अच्छा. भावंड जरी असले तरी त्यांना मी विद्यार्थी बनवायचे आणि अ, मी शिकवायचे त्यांना. तर अशी शाळा मी सतत खेळत असत. तर अशा त्याच्यानंतर मला 10वी नंतर 11वी नंतर त्यांनी फॉर्म आणून दिला आणि ते म्हणाले, की शिक्षिकेसाठी फॉर्म भर तू. परंतु मला अशी भीती वाटते, की महाराष्ट्रामध्ये कुठल्याही ठिकाणी आपल्याला जावं लागेल. तर डी-एडला ॲडमिशन घेण्यासाठी म्हणजे त्यांनी सांगितलं की कुठेही राहावं लागेल वगैरे. परंतु आई-वडिलांपासून कधी दूर गेलेले नव्हते. त्यामुळे थोडीशी अशी धाकधूक अच्छा. होती, भीती होती. परंतु एक शिक्षक व्हायचं हे स्वप्न होतं. मग त्यांनी सांगितलं अच्छा. की "तू भर." आता 12वीला मी गेले होते. 2-3 महिने झाले होते. ते म्हणाले की "जर तुला पुण्यामध्ये मिळालं कॉलेज चांगलं, तर तू येऊन जाऊन करू हं, हं. शकतेस. तू भर तरी." आणि हं. मी भरले आणि मेरिटवर मला सेवा सदन अध्यापक विद्यालय सदाशिव पेठ या ठिकाणी माझा नंबर लागला आणि तिथे मी डी-एड केलं 2 वर्ष. अच्छा. 94ला मी पास आउट झाले तिथून अच्छा. आणि मग त्याच दरम्यान मी टी-सी-पी-एड, एलिमेंटरीचा कोर्स, सिव्हिल डिफेन्सचा कोर्स वगैरे सगळं केलं. जे शिक्षकासाठी एक आवश्यक गुण आहेत. जे काही मिळवायचं हं, होतं हं. शिक्षकासाठी, की शिक्षक एक ऑलराउंडर पाहिजे. म्हणून जे काही शिकता आलं तेव्हा डी-एडला शिकले. डी-एड शिकल्यानंतर 94 सालानंतर मग मला 94 मग माझ्या हिंदी माध्यम शाळेमध्ये मी विचारलं कारण मला फॅमिली बॅकग्राऊंड किंवा कुठलंही आमच्या पूर्ण परिवारामध्ये किंवा नातेवाईकांमध्ये यापूर्वी कुणीही शिक्षक झालं नव्हतं. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात असं कुणी अच्छा. नव्हतं. माहिती नव्हती, की काय म्हणजे शिक्षक आता काय करावं लागेल नोकरीसाठी वगैरे. म्हणून मी माझ्या शाळेत गेले आधी. तुमच्या माझ्या कुटुंबातील शा तुम्ही पहिल्याच शिक्षिका. हो, हं. हो, हो. हं. हं, हं. माझ्या शाळेत मी अच्छा. गेले हिंदी माध्यमाच्या मॅडमला सांगितलं आणि त्यांना खूप आनंद झाला, अच्छा. की मी शिक्षिका झाले म्हणून. आणि तिथं लिव्ह व्हेकन्सी होती. 3 हं, हं. महिन्यासाठी मॅडम गेल्या होत्या रजेवर. तर अच्छा. त्या ठिकाणी मला त्यांनी अपॉइंट केलं. 3 महिने मी तिथे केलं आणि त्यानंतर त्याच शाळेमध्ये पण त्याची एक मेन ब्रांच आहे भवानी पेठ या ठिकाणी. तर तिथं 95 पर्यंत वर्षभर मी ₹600 पगारामध्ये पुणे स्टेशनवरून भवानी पेठला मी बसनी येऊन जाऊन केलं. तिथे. आणि अच्छा. त्याच दरम्यान 95 साली नोव्हेंबर 95ला मला जिल्हा परिषदेचा कॉल आला. जिल्हा परिषदेच्या मग मुळशीचा कॉल होता तो. आता मुळशी हे अरे बापरे! ठिकाण हं, आम्ही जिथं राहत होतो, पुणे स्टेशन ताडीवेला रोडला, त्या ठिकाणाहून बरंच हं, लांब होतं आणि हं. तरी मी गेले तिथे. जॉइन झाल्यानंतर मला मुळशीमधलं अगदी धरणातला भाग म्हणतो आपण अ, मालेगाव माले बीटमधलं अंदेशे गाव मिळालं, जे अगदी डोंगराच्या पायथ्याला आणि खूपच म्हणतो ना अविकसित असा भाग होता तो. खूपच हं, ग्रामीण हं, भाग हं. होता, खेडच असं आणि तो भाग अच्छा. मिळाला आणि पण तिथे जाण्या-येण्याची अजिबात सोय नव्हती. कुठलीच सोय नव्हती. वाहतुकीची व्यवस्थाच नव्हती. मग जायचं कसं? तर एखाद दिवशी कधी आली एसटी तिथपर्यंत आली तर येत होती किंवा नाही असं म्हणजे फिक्स नव्हतं. मग आता जॉइन हं, व्हायचं हं, होतं. मग घरून हं, माझे काका सोनवणे काका तर ते हं, मला गाडीवर घेऊन गेले आणि आम्ही जॉइन हं, झालो हं. तिथे.
जॉईन झाल्यानंतर अच्छा. दुसऱ्या दिवशी आई वडील आले की काकांनी सांगितली सगळी परिस्थिती की कसं गाव आहे वगैरे. मग आई वडील अच्छा. म्हणाले की नाही, आम्ही प्रत्यक्ष बघितल्याशिवाय काय तुला सोडणार नाही. आई वडील दुसऱ्या दिवशी माझ्यासोबत पुन्हा आले. त्यांनी पाहिलं. ते जेव्हा आले, अर्थात वाहतुकीची सोय नसल्यामुळे 4-5 किलोमीटरचा पायी जावं लागत असत. त्यामुळे तेवढं अच्छा. चालत आम्ही शाळेत गेलो. शाळेतून पुन्हा अच्छा. शाळा पाहिली तिथे, आणि अगदी त्यांचं मन हे झालं, खट्टू झालं की आता अ, कशी राहील माझी मुलगी इथे आणि कशी सर्व्हिस करेल. अच्छा. तर त्यावेळेस ते म्हणाले की नाही, नाही करायची तू सर्व्हिस इथे. आणि मग अरे बाप! आम्ही निघालो तिथून. खूप रात्र झाली होती. हं, हं. फाट्यावर आलो तरी आम्हाला काही सोय मिळाली नाही. आम्ही जवळ-जवळ 7-8 किलोमीटर चालत पौडी या ठिकाणी आलो. आणि तिथं हं, खूप हं. रात्र झाल्यामुळे तिथून एसटी मिळाली. मग तिथून वडिलांचा असा खड्ड्यात पाय गेला. त्यांना पायाला दुखापत झाली. मला पण थोडंसं हं, वाईट वाटलं. आणि मग हं. मी ठरवलं की नाही, ठीक आहे, नको, नाही जायचं असं. मनातून वाटत होतं. परंतु आई-वडिलांची इच्छा आणि आई-वडिलांचं हे बघून मी म्हणाले की ठीक आहे, नाही जायचं. परंतु माझे एक मामा आहेत, दौंडचे भंडारे मामा. तर हं, हं. ते गव्हर्नमेंट सर्व्हिस करत होते. तर त्यांनी आई-वडिलांना म्हणाले की तुम्ही निरक्षर आहात. तुम्हाला हे लक्षात येत नाहीये की सरकारी नोकरी सध्याच्या काळामध्ये किती महत्त्वाची आहे. तर त्यांनी खूप नक्कीच. समजावून सांगितलं. आई-वडिलांना सांगितलं, मलाही सांगितलं समजावून. म्हणाले, "आपण वाटलं तर बदली करून घेऊ, परंतु तू काही ही नोकरी सोडू नकोस." आणि हं, हं, त्यांनी हं. त्यावेळेस ती प्रेरणा दिली, बकअप केलं आणि मी ती नोकरी कंटिन्यू केली. तिथं करत अशी तिथली मुळशीचा आता 25 वर्षापूर्वीची परिस्थिती बघा आणि आत्ताची. तर हं, पाऊस जो होता हं. तो अगदी ढगफुटी झाल्यासारखा म्हणतो ना आपण. हो, तर हो, तसा हो. पाऊस तसा पाऊस, भयंकर पाऊस, जाण्या-येण्याला वाटच नाही. असं चिखलातून, पावसातूनच जावं लागत असं. मग 1 वर्ष मी अच्छा. तिथे केलं. नंतर 97 मग येऊन जाऊन मी थोडंसं करत होते, पण प्रवासाचा मला त्रास होत होता. मग मी अच्छा. तिथे 7-8 महिने मी तिथे पौडी या ठिकाणी, एक माझी मैत्रीण हं, शोभा हं. सावंत होती. ती म्हणाली, "आपण इथे राहूया तालुक्याच्या ठिकाणी. मग हं. तिथून जवळ पडेल आपल्याला शाळेला." मग आम्ही तिथे राहिलो. परंतु हं, हं. आई-वडिलांपासून दूर राहिल्यामुळे कधीच राहिले नव्हते. त्यामुळे माझं लक्षच लागायचं नाही. थोडी सुट्टी मिळाली, मध्ये आधी जोडून सुट्टी मिळाली, की सारखी मी घरी ते येत असे. आणि हं, हं, 97 हं. साली काय झालं, हां. त्या शाळेमध्ये न्यू अपॉइंट झाली माधवी नवले पंडित. मग ती अच्छा. पुण्यावरून शुक्रवार पेठेतून येऊन जाऊन करत होती. मग ती म्हणाली, की "मी अच्छा. पुण्यावरून येऊन जाऊन करते, तर आपण दोघी मिळून हं. एकत्र येऊन जाऊन करूया." आणि मग मी अच्छा. तिथे जे राहत होते, मग मी पुन्हा तिच्यासोबत येऊन जाऊन करू लागले. जरी एसटीची सोय नसली तरी आम्ही फाट्यावरून चालत जात होतो आणि एकाच शाळेमध्ये आम्ही तिथे मी 2 वर्ष पुन्हा केले. आणि 1 वर्ष हं. मी पुन्हा बदली झाल्यामुळे खाली आले भुकुम या ठिकाणी. मुळशी तालुक्यातल्याच अच्छा. ठिकाणी पूर्व भागामध्ये रस्त्यावर आहे ते अच्छा. गाव. मग तिथे मी आले. 1 वर्षभर मी त्या ठिकाणी होते. वर्षभर अच्छा. तिथेही मला चांगली एक मैत्रीण भेटली, बेगडे मॅडम म्हणून. माझ्यापेक्षा अच्छा. वयाने थोड्या मोठ्या, परंतु त्यांचं खूप मार्गदर्शन लाभलं. तिथेच असताना मला 2000 साली हा कॉल आला पुणे महानगरपालिकेचा. जेव्हा अच्छा. अनुशेष भरले 2000 साली त्यावेळेस. परंतु अच्छा. मी म्हटलं माझी एवढी इथे मी 5 वर्ष नोकरी केली आहे आणि हं. ही नोकरी सोडून कसं परत जायचं? म्हणून मी जातच नव्हते. अगदी मला खूप लवकर कॉल आला होता, पण लवकर जॉइन झाले नाही मी. 10 दिवस झाले आणि त्यानंतर मला त्यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाले, की "नाही, तू इथे राहिलं जिल्हा परिषदेमध्ये तर आपली कुठेही बदली होऊ शकते. आता आपल्याला मिळालंय अच्छा. चांगलं गाव, परंतु कुठेही आपल्याला जावं लागेल. पण तेच जर हं, हं. पुणे महानगरपालिकेमध्ये जर नोकरी केली, तर तुला पुण्यामध्ये कुठेही पुण्यामध्येच बदली होईल. त्यामुळे ही काही अच्छा. नोकरी सोडू सोडू नको." आणि अच्छा. त्यांनी सांगितल्यामुळं मग मी 2000 साली माझ्या घराच्या जवळच अगदी शाळा आहे, जिथे माझे मोठे भाऊ-बहीण शिकले. हं, महात्मा हं. फुले ताडीवाला रोड, ढोले हं. पाटील रोडची शाळा आहे 77 मुलींची. तर त्या ठिकाणी मी जॉइन झाले. अच्छा. तिथे मी 13 वर्ष केली नोकरी. आणि अच्छा. दरम्यान मी बी-एड केलं त्या ठिकाणी. 2006 अच्छा. साली बी-एड केलं. अच्छा. तर 2006 साली बी-एडला सुद्धा मला रेग्युलर बी-एड करायचं होतं. म्हणजे शाळेतून हं. जायचं, सकाळचं कॉलेज होतं.
7 वाजताचा. हम्म. त्यावेळेस हम्म. मला थोडा टाचदुखीचा वगैरे त्रास होता. मग जाण्या येण्याचा खूप त्रास होता. पण तिथे मला पुन्हा एक चांगली मैत्रीण भेटली, रुपाली म्हणून, जी आज तागायत माझी जिवलग मैत्रीण आहे. तर तिने मला अच्छा. त्यावेळेस खूप सहकार्य केलं. तिच्याकडे गाडी होती आणि ती मला अच्छा. आम्ही दोघी एकत्र कॉलेजला जायचो आणि तिथून मग ती अच्छा. पुन्हा मला माझ्या शाळेत सोडून ती तिच्या शाळेत जायची. मग असे आम्ही अच्छा. अच्छा. पूर्ण ते करून मी सकाळी 7 ते 12 12:30 पर्यंत आम्ही कॉलेज करायचो. त्यानंतर पुन्हा शाळा 5:30 वाजेपर्यंत शाळा. असं आम्ही बीएड केलं रेग्युलर 1 वर्षभर. अच्छा. आणि पुन्हा आम्ही अच्छा. दोघींनीच मिळून एमएड सुद्धा केलं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये. त्याचं सेंटर अच्छा. एसएनडीटी आहे त्या ठिकाणी अच्छा. एमएड अच्छा. केलं आम्ही 2 वर्षाचं. अच्छा. एक्सटर्नल एमए झालं. एमए नंतर एमएड केलं. तर असा हा माझा अच्छा. शिक्षणाचा प्रवास. त्या शाळेमध्ये जॉईन झाल्यानंतर तिथेही खूप म्हणजे समवयस्क अशा मैत्रिणी लाभल्या. माझ्यापेक्षा जास्त अच्छा. वयाने त्याही. खूप चांगला स्टाफ होता. सावंतबाई मुख्याध्यापिका होत्या. त्यांच्याकडूनही मी अच्छा. खूप शिकले. तिथे जे माझे कलीग होते सहकारी आत्तार सर, ते आता सध्या उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत. आणि अच्छा. त्यानंतर मांडवे सर, आडगळे सर हेही आता सहाय्यक प्रशासकीय अधिकारी आहेत. अच्छा. कुंभारकर मॅडम, पाटील मॅडम, तिथे एक चांगली अजून सामंत मॅडम माझी मैत्रीण लाभली तिथे. म्हणजे वेळोवेळी माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक वळणावर मला अशा चांगल्या सपोर्टिव्ह पर्सन्स लाभत गेले आणि मैत्रिणी लाभत गेल्या. तिथे अच्छा. असताना 2013 साली ही जी आत्ताची शाळा आहे माझी भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर क्रीडा निकेतन, हम्म. तर ही सुरू करायची होती 2013 ला हडपसर या ठिकाणी. तर त्यावेळेस अच्छा. आमचे शारीरिक शिक्षणाचे प्रशासकीय अधिकारी सुनील ताकवले साहेब आहेत. तर त्यांनी माझं नाव सुचवलं. कारण त्यांनी पाहिलं होतं तिथे 13 वर्ष की मला खेळामध्ये इंटरेस्ट आहे. खेळामध्ये त्यांनी मला खो-खोची पंचपरीक्षा द्यायला लावली होती. त्यांनी सुचवलं होतं मला. मी ती परीक्षा दिली. त्यानंतर तिथेच मी ॲथलेटिक्स मध्ये पण जिल्ह्याची परीक्षा दिली. मी पूर्ण जिल्ह्यामध्ये त्यावेळेस ॲथलेटिक्स पंचपरीक्षेत पहिली आले होते. सरांना खूप अभिमान वाटत होता, की मी अच्छा. सुचवलं तुमचं नाव तुम्ही करून दाखवलं. आणि म्हणून त्यांनी काय केलं, ते त्यांनी इकडे क्रीडा निकेतन सुरू व्हायच्या वेळेस माझं नाव आधी सुचवलं आणि मला म्हणाले, की "तुम्हाला काही खराडीवरून हडपसर खूप लांब नाहीये. तेवढंच आहे ठिकाण. त्यामुळे तुम्ही जॉइन व्हा तिथे." मग तिथं पहिला वर्ग आमचा 4थीचा होता. अच्छा. त्या ठिकाणी 4थी अच्छा. म्हणजे तिथल्या आजूबाजूच्या भागातून एक बॅटरी टेस्ट म्हणजे फिजिकल टेस्ट करून मुलं निवडली जातात 3रीला आणि ती 4थीला अच्छा. त्यांचं ॲडमिशन होतं. 4थीला शाळा सुरू झाली अच्छा. ती. त्यावेळेस तिथे आमचे मुख्याध्यापक दळवी सर, जे आत्ताही आहेत, ते आणि भोसले सर आणि आम्ही तिघंच होतो त्या ठिकाणी पहिलीच्या वर्गाला. कारण सकाळ दुपार असं सेशन होतं. सकाळी भोसले सर, मी दुपारी असायचे आणि आमचं क्रीडा निकेतनचा तिथून प्रवास सुरू झाला. ज्यावेळेस 4थीला ती मुलं आली, त्यावेळेस आधी आम्हाला मुलं निवडायची होती. म्हणून जशी मिळेल तशी आम्ही फक्त फिजिकल टेस्ट घेऊन मुलं निवडली होती. त्यावेळेस त्यांचं अकॅडमिक परफॉर्मन्स किंवा काही आम्ही पाहिलं नव्हतं. तर अच्छा. आम्हाला लक्षात आलं, की आम्ही शिकवताना त्या मुलांना अगदी मुळाक्षरं सुद्धा येत नव्हती. त्या अरे मुलांना बापरे. 4थीला हां. आणि हम्म. अंकज्ञान सुद्धा नव्हतं. भोसले सरांनी त्यांना गणित अंकज्ञान शिकवलं आणि मी त्यांना वाचन लेखन शिकवलं. तीच मुलं, अच्छा. तीच जी बॅच 2013 ची आत्ता 10वी हम्म. पास आउट झाली आहेत आणि त्यांचा 100% निकाल लागलाय. म्हणजे खूपच अरे वा. असं प्राउड फील होते आणि खूप आनंद झाला, की या नक्कीच. मुलांनी मला फोन करून सांगितलं खूपच चांगल्या गुणांनी अगदी 8वी अच्छा. शिकली. पुढे 9वी-10वी हायस्कूलला गेली ती. तर असा हा प्रवास अच्छा. आणि या क्रीडा निकेतनमध्ये पुन्हा हळू आमचे दरवर्षी एक वर्ग वाढत जाऊन आता 8वी पर्यंतचे वर्ग आहेत. 5 वर्ग आहेत. तिथे हम्म. माझ्या वर्गातल्या ज्या मुली आहेत, हम्म. अ, अ, वैष्णवी कांबळे आणि शंभू नवगड, ही 2 मुलं नॅशनलला गेली खेळायला. म्हणजे अरे वा. वैष्णवी कांबळे ही बॉल बॅडमिंटनमध्ये राष्ट्रीय पातळीवर खेळली आणि शंभू नवगण हा थ्रो बॉलमध्ये नॅशनलला खेळला. आणि वर्गातली 50% मुलं जवळ-जवळ ही स्टेट लेव्हलला खेळली. आणि याचं सर्वांचं श्रेय मी आमचे ताकोले साहेब, शाशी प्रमुख डुमणे साहेब आणि दळवी सरांना देते. कारण दळवी सरांकडून आम्ही जे शिकलो,
तर ते डेडिकेशन म्हणतो आपण, पूर्ण शाळेला वाहून घेणं आणि विद्यार्थ्यांना संपूर्ण क्रीडा क्षेत्रात चमकवण्याचं कार्य हे त्यांनी खूप मोलाचं केलं. तिथेही मैत्रिणी भेटल्या. आम्ही जेव्हा जॉईन झालो होतो ती ढोले पाटीलच्या शाळेमध्ये, ज्या ठिकाणी खाडे हम्म. मॅडम, ती मैत्रीण मला पुन्हा भेटली या शाळेमध्ये. ती आता सध्या इन्चार्ज आहे. आणि अच्छा. मग वर्षा मॅडम, राणी मॅडम, गायकवाड सर, अगदी आम्ही जे शाळेमध्ये जे आमचं वातावरण आहे ना, ते अगदी मित्रमंडळी आम्ही असं वातावरण आहेत. त्यामुळं शाळा एकोप्याने, एकत्रितपणे आम्ही या मुलांचा जो आता 7 वर्ष झाली शाळा सुरू होऊन, परंतु 5व्याच अच्छा. वर्षी आमच्या शाळेला ISO मानांकन मिळालं. अरे तर वा. हे सगळं टीम वर्क आहे. तिथेच बाकीच्या मैत्रिणी पण भेटल्या. आणि अजून एक प्रीती म्हणून माझ्यापेक्षा अगदी 11 वर्षांनी लहान आहे ती. तर ती एक अच्छा. मैत्रीण भेटली. ती दीड वर्ष तिने निरीक्षण केलं, ऑब्झर्व्ह केलं फक्त मला. आणि एक दिवस ती अशी म्हणाली, की एक छानसा अनुभव सांगते मी, की ती मला म्हणाली, की मॅडम तुमच्याकडे तुम्ही मला जर भेटला नसता ना, तर मला असा विश्वासच बसला नसता, की एखादी व्यक्ती एवढी म्हणजे एवढ्या क्षेत्रात निपुण असू शकते किंवा एवढी ऑलराऊंडर असू शकते. तर तुम्ही अरे वा. तुम्ही सुंदर डान्स करू शकता, तुम्ही खेळू पण छान शकता. तुम्ही म्हणजे आता मी माझं कौतुक करत नाहीये, म्हणजे ती जे बोलली ते सांगतेय. नाही नाही, नक्कीच सांगा ना मॅडम. हम्म. आणि मग तुमची शिकवण्याची पद्धत, तुम्हाला विद्यार्थ्यांना तुमचं विद्यार्थ्यांशी जे इमोशनल अटॅचमेंट आहे, जे बॉन्डिंग आहे, ते सगळं मी पाहिलंय. तर त्यामुळे असं तुम्ही माझे रोल मॉडेल आहात आणि मला तुमच्याशी मैत्री करायला आवडेल. आणि ग्रेट ही ग्रेट. माझ्यापेक्षा हा. 11 वर्षांनी लहान. तिच्यात अच्छा. पण भरपूर गुण आहेत, कलागुण संपन्न आहे ती पण भरपूर. आणि अच्छा. ती सुद्धा आता म्हणजे आपण म्हणतो ना, की शिक्षक हा आजीवन विद्यार्थी असतो. म्हणजे अच्छा. सतत शिकत असतो. शिकत असतो हा म्हणजे हा. काय फक्त डिग्री मिळवणे म्हणजे शिकणे नाही, माझ्या मते. हम्म. तर आपण ह्या प्रत्येक हम्म. गोष्टीतून, प्रत्येक व्यक्तीकडून, अगदी मग ते हम्म. मोठी माणसं मोठे असतील, आपली समवयस्क असतील, किंवा मग हम्म. आपल्यापेक्षा लहान. ते आता ही हम्म. पुढची पिढी म्हणते मी, की त्यांच्यावर आपण छाप सोडतोय. त्यांना काहीतरी वाटतं. आता तिच्या ज्या मैत्रिणी आहेत, शीतल हम्म. मधने, सुजाता राठोड, हम्म. या ज्या विद्या, हम्म. यांच्या शिक्षकांच्या ज्या स्पर्धा होत्या आमच्या, दरवर्षी आम्ही थ्रोबॉलच्या स्पर्धेमध्ये भाग घेतो, त्यावेळेस यांची ओळख झाली माझ्याशी. तर त्यांनाही म्हणजे त्यांनी माझ्या आता वाढदिवस होता 18 जूनला, तर त्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी माझ्यावर कविता केल्या आणि अ, भरभरून वा. असं त्यांनी माझं कौतुक केलं आणि म्हणाले, की तुम्ही अ, आमच्यासाठी खरंच एक आदर्श आहात. आणि काय हवंय दुसरं शिक्षकांना अजून, की आपली जी पुढची पिढी आहे, तर मी त्यांना हेच सांगते, की मी काही मोठी नाही आणि मी कोणी अशी ऑलराउंडर जे म्हणतो आपण, शिक्षकी पेशेला ते खूप महत्वाचं गुण आहे. त्यांना मी सांगते, की बरोबर. खरंच आपल्याला प्रत्येक गुण आपण आत्मसात केलं तरच, ते आडात आलं तरच पोहऱ्यात येणार आहे. म्हणजे आपल्याला विद्यार्थ्यांना जर द्यायचं असेल तर ते आत्मसात करावंच लागेल. आणि त्या दृष्टीने हम्म. आपण ऑलराऊंडर राहिलंच पाहिजे. आता तुम्हाला कदाचित, मी प्रीतीला म्हणते, की तुला कदाचित मी पहिली अशी भेटली असेल, परंतु तुझा अजून भरपूर मोठा प्रवास आहे. तुला अजून व्यक्ती अशा भेटत राहतील. तुम्हीही अशी छाप ठेवा तुमच्या पुढच्या पिढीवर आणि सतत आपलं कार्यरत राहा. विद्यार्थ्याशी विद्यार्थ्यांसाठी सतत करत राहा. अच्छा अच्छा. मॅडम तुम्ही इतकं छान म्हणजे सांगितलं तुमचे वेगवेगळे अनुभव. मग मला तुम्हाला विचारायला आवडेल, की दुसऱ्या कुठल्या क्षेत्राकडे न वळता तुम्हाला शिक्षकी पेशाच का निवडावा असा वाटला? अच्छा. ते मी अगदी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे, की बाळाचे पाय पाळल्या दिसतात. तसं आई अच्छा. म्हणायची आणि मला जेव्हापासून आठवतं तेव्हापासून मी लहानपणापासून तसं शाळाच खेळत होते. 10वी हा हा. जेव्हा झाले, 10वी झाल्यानंतर मी त्या आमच्या चाळीमध्ये क्लासेस घेत होते. लहान अच्छा. मुलांचे. पहिली ते हम्म. 8वी पर्यंतच्या मुलांचे क्लासेस घेत होते. आणि हम्म. म्हणजे शिकवण्याचं तिथं आवडच असल्यामुळे मी ते शिकवत होते आणि म्हणूनच तिथल्या कार्यकर्त्यांनी वगैरे मला फॉर्म आणून दिला, की तू शिक्षिकेचा फॉर्म भर वगैरे म्हणून. आणि अजून एक मला 9वीचा माझा एक अनुभव आठवतो, की मी हिंदी मीडियममध्ये बीटी शाळेत भवानीपेठच्या शाळेमध्ये 9वीला होते त्यावेळेस. हा हा. तर तिथे
शिक्षक दिन होता. शिक्षक दिनाला मराठी विषय शिकवायचा होता. मराठी विषय हम्म, शिकवताना मग लता गोरे मॅडम म्हणून शिक्षिका होत्या मला. तर त्यांनी माझी हम्म. निवड केली आणि त्यांनी मला अच्छा, 10वीची एक कविता शिकवायला दिली. म्हणजे 9वीची आणि 10वीची कविता शिकवायला दिली. आणि मी ती अच्छा. शिकवली. त्यांनी ऑब्झर्व्ह केली आणि संपूर्ण शिक्षक दिनाचा कार्यक्रम एक असेंब्ली झाल्यानंतर त्यावेळेस त्यांनी तिथे माझं कौतुक केलं. मला पुढे हम्म, हम्म, बोलवलं आणि हम्म. मला कौतुकाची थाप दिली तिथे आणि त्यावेळेस मी त्यांच्या पाया पडल्यावर त्यांनी मला एक आशीर्वाद दिला, की तू एक उत्कृष्ट शिक्षिका होशील, आदर्श शिक्षिका अरे वा. होशील. म्हणजे त्यावेळेस नक्कीच. माझ्या म्हणजे अशी ध्यानीमनी पण नव्हतं, की मी या क्षेत्रामध्ये जाईल म्हणून. तर अच्छा. आई-वडिलांनी पण खूप सपोर्ट केला. आई-वडील म्हणाले, की "तू शिकतेस आणि शिक्षकामध्ये तुझा रस आहे तर तू शिक." त्याच्यासाठी भरपूर सपोर्ट त्यांनी केला. की वडील हम्म, अ, शाळा आमचं कॉलेज जे होतं 7 वाजताचं होतं डी कॉलेज त्यावेळेस. अच्छा. मग सकाळी स्टेशनपर्यंत ते मला सायकलीवर सोडवायला यायचे. थंडीच्या दिवसात तर पहाटे अगदी सीपीएडला मला लवकर जावं लागायचं. त्यावेळेस ते आई सोडवायला यायची. वडील दिवसभर कामानिमित्त बाहेर असायचे सकाळी 5 ते संध्याकाळी 10-12 वाजेपर्यंत. त्यामुळे आईच आम्हाला शाळेत सोडवायला, आणायला, डबा द्यायला वगैरे यायची आणि शाळेची सगळ्या गोष्टी आई करायची. त्यामुळे आईची नातं जे माझं आहे, ते अजूनही हम्म, एक मैत्रीचं नातं आहे, की जरी ती निरक्षर असली तरी तिचं मार्गदर्शन हे मला जीवनाच्या या टप्प्यापर्यंत सतत लाभत गेले. आणि माझ्या प्रत्येक गोष्ट बरोबर. मी अगदी शाळेतली, मैत्रिणींची कुठलीही गोष्ट मी तिच्याशी शेअर करत असते आणि तिच्याकडून अजूनही मी अच्छा, शिकतेय. तरी अच्छा, अशा प्रकारे मला शिक्षकी पेशा स्वीकारावासा वाटला. अच्छा. मॅडम, शिक्षक बनल्यानंतरचा तुमचा विद्यार्थ्यांसोबतचा एखादा छानसा अनुभव आम्हाला सांगा ना. की तुमचा पहिला अनुभव कसा होता? अ, मी जेव्हा अ, जिल्हा परिषदेच्या शाळेत अंदेशे या ठिकाणी गेले, त्यावेळेस मग आई-वडील सोडून गेले. त्याच्यानंतर मी जॉइन व्हायला गेले. तिथून हम्म, 6वी-7वीचा वर्ग होता माझ्याकडे, जोडवर्ग होता. हम्म. माझ्यापेक्षा मोठी मुलं होती त्यापेक्षा. माझ्यापेक्षा उंचीनी पण उंचीने मोठी होती ती आणि अच्छा. ती मला फाट्यापर्यंत घ्यायला आली होती. तिथले गुरुजी अच्छा. होते, पुजारी सर. हम्म, ते म्हणाले, की "मॅडम नवीन आहेत, शहरातल्या हम्म, आहेत. त्यांना इथलं काही हे नाही, तुम्ही जा मॅडमला घ्यायला." तर ती मुलं मला हम्म, फाट्यापर्यंत घ्यायला आली होती आणि हम्म, अ, पहिल्यांदा त्यांनी माझे दोन्ही हात असे धरून मला चिखलातून शाळेत नेलं होतं. तिथं गेल्यानंतर मी पाहिलं की काही विद्यार्थी गाण्याच्या भेंड्या खेळत होते आणि मी गेले आणि एक अक्षर आलं होतं. त्या अक्षरावरून मी एक अ, गाणं म्हणलं पिक्चरमधलं. तर ते हम्म, ग्रामीण भागातली मुलं होती. हम्म, ती एकदम अवाक झाली अशी माझ्याकडे पाहतच राहिली. म्हणजे ते हम्म, एक्सप्रेशन जे आनंदाचेच होते आणि आश्चर्याचे पण होते, की त्याच्या हम्म, आधी हम्म. त्यांनी त्यांच्या गावामध्ये कधीही त्यांनी शिक्षिका पाहिली नव्हती. म्हणजे गुरुजी माहित होते अच्छा. त्यांना, पण बाई माहित नव्हत्या. मी प्रथम हम्म, शिक्षिका हम्म. तिथे गेलेली, त्या गावी गेलेली. अच्छा. तर त्यांना अच्छा. तो खूप आनंद झाला आणि मी त्यांच्या सोबत मग गाण्याच्या भेंड्या खेळू लागले. तर विद्यार्थिनींना तर खूपच आनंद झाला असेल बाई मिळाल्या म्हणल्यावर. हो, 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 हो. खूप आनंद हम्म. झाला. खूप हे झाल्या, खुश झाल्या त्या आणि अच्छा. अशा प्रकारे माझं एक स्वतःचं असं वैयक्तिक मत आहे, की जोपर्यंत आपण विद्यार्थ्यांमध्ये पूर्णपणे समरस होत नाही, एक विद्यार्थी होऊन किंवा एक मूल होऊन त्यांच्यात राहत नाही, तोपर्यंत आपण काही शिकवायला सुरुवातच करू नये आणि गरजच लागत नाही. काही शिस्त लावण्याची गरज लागत नाही आणि आपण शिकवताना आपल्याला कुठल्याही अडचणी आपल्याला फेस कराव्या लागत नाही. कारण ते विद्यार्थी आपल्याला मनापासून असे मानत असतात. म्हणजे त्यांचं फक्त आदर नसतो, तर प्रेमही निर्माण झालेलं असतं. तर हे जे इमोशनल बॉन्डिंग आहे, अटॅचमेंट आहे, ती आपण निर्माण करण्यासाठी आपण त्यांच्याबरोबर खेळलं पाहिजे. अ, हम्म, हम्म, त्यांच्याबरोबर मी खेळत होते. त्यांच्याबरोबर हम्म, डान्स करत होते. तर त्यांना असं हम्म, हे वाटलं, की असे पण शिक्षक असतात. हम्म, त्याआधी त्यांनी जे शिक्षक पाहिले होते, तर ते सांगायचे मला. अ, हम्म. अगदी सेंड ऑफला वगैरे पण त्यांनी सांगितलं, की आम्ही कधी असे शिक्षक पाहिलेच नाही. आम्हाला असं होतं, की आमचे शिक्षक असे म्हणायचे, की विद्यार्थी आणि शिक्षक 2 हात लांबच राहिले पाहिजेत. परंतु तुम्ही आमच्याशी मित्रत्वाचं नातं ठेवलं आणि हे जे असतं ना, हम्म. ते मित्रत्वाचं नातं जर निर्माण आपण आधी केलं, तर आपल्याला काहीही कुठलीच गोष्ट शिकवण्याच्या बाबतीत अवघड जात नाही.
आणि अगदी आतापर्यंत बरोबर. माझं नातं हे विद्यार्थ्यांशी मी आतापर्यंत मित्रत्वाचंच ठेवलंय. आता कालच मुलांचे मला फ्रेंडशिप डेचे मेसेज आले होते आणि येत अच्छा, आहेत की अच्छा. टीचर ह्या वेळेस आम्ही आता फ्रेंडशिप डे मिस करतोय. कारण काही शिक्षकांना असं अजूनही असं वाटतं की नाही, हे फ्रेंडशिप बँड बांधणं वगैरे हे नाही. पण माझे दोन्ही हात भरून जायचे. मुलांना खूप आनंद वाटतो की आपण आपल्या शिक्षकांना ते फ्रेंडशिप बँड बांधतोय. तो एक आनंद म्हणजे म्हणतो ना, शब्दातीत असतो. तो आपण हं. नाहीच हे करू शकत. तर असं अच्छा. मित्रत्वाचं नातं जर आपण ठेवलं, हं, तर ती मुलं अजूनही मला फोन करतात, जे पास आउट हं. झालेले आहेत आणि त्यांच्या हं, घरातल्या हं. गोष्टी त्या माझ्याशी शेअर करतात. आता 10वी जो निकाल लागला 100%, प्रत्येक हं, विद्यार्थ्यांनी मला फोन केला. हं, कुठून हं. कुठून नंबर मिळवून मला फोन केले आणि हं, अगदी मग हं. त्यांच्याशी जेव्हा आपलं लॉकडाऊन झालं, त्यावेळेस मी तसं विद्यार्थ्यांशी संवाद साधतच होते, की तुम्हाला काही अडचण आहे का? काही आर्थिक परिस्थिती काय आहे का? काही मदत लागली तर सांगा किंवा काय घरचे कसे आहेत. तर तर हे जे नातं आपण हे असं कायम स्वरूपी ठेवलं पाहिजे. आजही विद्यार्थी जेव्हा आपण रस्त्याने चालतो, त्यावेळेस रस्त्याच्या अगदी पलीकडे असले, सायकलीवर जरी असले, तर ते उतरतात आणि येऊन हं, आपल्या पाया पडतात. म्हणजे हा मोठेपणा सांगत नाहीये मी, की हा जो आदर हं. अगदी 5-5, 6-6 फूट मुलं आता ती मोठी उंच झालीत. परंतु त्यांना अजिबात त्यावेळेस लाज वाटत नाही. हा आदर जो आहे, ही जी शिस्त म्हणतो आपण, तर ही शिस्त हं, आहे. हं. तर ती लादलेली शिस्त नाही, ती स्वयंशिस्त आहे. मला घाबरून करत नाहीत बरोबर, ते. मनापासून त्यांना ते बरोबर. वाटतं म्हणून करतात. हं, हं. अच्छा, अच्छा, अच्छा. खूप छान. म्हणजे जे काही तुमचं विद्यार्थ्यांना तुम्ही ज्ञान देताय आणि जे काही त्यांना तुमच्याबद्दल प्रेम आहे, ते कुठेतरी सार्थक झाल्यासारखं वाटतं त्यांच्याबद्दलचा एवढा नाही का त्यांचा मान पाहून. हं. आणि मग मॅडम, सगळे तुमचे अनुभव खरंच खूप छान आहेत. अ, विद्यार्थ्यांना आपण असं मला एक तुमच्याकडून विचारायला आवडेल, की सध्याच्या काळातही म्हणजे तशी गरज आहे, की तुम्ही एक इनोव्हेटिव्ह किंवा नाविन्यपूर्ण असं काय शिकवता, की जेणेकरून विद्यार्थी कंटिन्यू एंगेज राहील? म्हणजे जास्त वेळ विद्यार्थ्यांची बसण्याची क्षमता नसते लेक्चरमध्ये, कधी त्यांना बोरिंग वाटतं किंवा काय. तर एंगेज ठेवण्यासाठी तुम्ही इनोव्हेटिव्ह काय करता? अ, बरोबर आहे. आता सध्याचं शिक्षणच मुळात ज्ञानरचनावादी आहे. हं, मग हं. त्यामध्ये असं सांगितलं जाते, की मूल स्वतःच शिकत असतं. आपण काहीही शिकवत नसतो. आपण एक फॅसिलिटेटर म्हणून मार्गदर्शकाची भूमिका बजावत असतो. तर हं. माझ्या 25 वर्षाचा जो अनुभव आहे त्यातून सांगते मी, की माझे आता अच्छा. सध्या मराठी, हिंदी, इंग्लिश हे भाषा 3 विषय आणि विज्ञान. तर हे 4 विषय शिकवत असताना मराठी, हिंदी, इंग्लिश 3 विषय एकत्रित घेण्याचं कारण असं, की ते शिकवताना मी मराठीमध्ये जेव्हा एखादा शब्द आता बोलतोय आपण, तर त्याच शब्दाला अ, लगेच सांगते, की मराठीमध्ये आशा, हिंदीमध्ये तमन्ना, इंग्लिशमध्ये विश असं लगेच पटकन जर ते बोलता-बोलता आपण बोलतो, तर ती ही जी हं, शब्दसंपत्ती असते एकाच वेळेस त्यांची तिन्ही भाषामध्ये डेव्हलप होते, बोलत असताना. आणि व्याकरण जर शिकवत असेल आता, तर ते मला एक समवाय पद्धत म्हणतो आपण त्याला. तर हं, ती खूप सोपी पडते शिकवताना, की मराठीमधलं व्याकरण शिकवत असताना त्याच वेळेस हिंदीमध्ये हे कसं आहे, याला काय म्हणतात, इंग्लिशमध्ये काय असतं. त्यामुळे मला ते हं, सोपं पडतं. आणि हं, विज्ञान शिकवत असताना हे प्रत्यक्ष अनुभवातून, कृतीतूनच शक्यतो शिकवत असते आणि जास्तीत हं, जास्त हं, विद्यार्थ्यांना की प्रयोगाची साधनं उपलब्ध करून देणं, प्रयोग करून हे करणं आणि एक्झिबिशन भरवते दरवर्षी विज्ञान हं, प्रदर्शन असतं आणि त्याच्यासाठी मी अगदी जूनमध्येच त्यांना सांगते, की हं, आपल्याला 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिनला विज्ञान प्रदर्शन असतं. कोणताही वर्ग हं, हं, माझ्याकडे आला तर. तर त्या हं, विज्ञान हं. प्रदर्शनामध्ये आपल्याला वर्षभर मी जे काही शिकवते, त्याच्याकडे लक्ष द्यायचं आणि त्या-त्यावेळेसच ते बनवून दाखवायचंय मला. म्हणजे प्रत्यक्ष कृतीतून. आणि मग त्यामुळे ते विज्ञान जे आहे ते असं शिकत जातात. आणि हं, हं, हं. विज्ञान प्रदर्शन असो किंवा आणि जूनमध्ये ज्यावेळेस माझ्याकडे ती मुलं येतात, तर त्यावेळेस सुरुवातीला माझा आवाज वगैरे बघून ती घाबरतात अशी, की अ, कडक शिस्तीच्या वगैरे आहेत. पण हं, शिस्तीच्या बाबतीत पण मी त्यांना सांगायचं तर असं, की कोणतेही गुण जेव्हा आपण आपण काही शिकवतो, आता नीटनेटकेपणा शिकवायचा आहे आपल्याला, तर लेक्चर मेथडनी नाही हं, शिकवत आहे. स्वच्छता असेल हं, किंवा हं, हं, प्रामाणिकपणा असेल, तर ते हं, म्हणतो आपण मुलं ही अनुकरणशील असतात. आपण जसं
आपल्यामध्ये ते प्रथम आलं पाहिजे आणि त्या अनुकरणातून आपोआपच शिकत असतात. तर आता प्रामाणिकपणा हा गुण जर त्यांना न शिकवता न सांगता, तर त्यांच्याच बाबतीत मी एक उपक्रम राबवते की कोणतीही आपली परीक्षा असेल, टेस्ट असेल, तर त्यांना सांगते की मी वर्गाच्या बाहेर उभी राहील, नंबर प्रमाणे तुम्ही बसाल, मी वर्गाच्या बाहेर उभी राहील आणि तुम्ही न बघता, कोणालाही न विचारता, कसलीही कॉपी न करता, काही न बोलता पेपर लिहायचा. मी तुम्हाला बघणार नाही. आणि तुम्ही जर कुणाला विचारलं तर तुमचे मायनस होणार गुण, तुमचे मायनस होणार. आणि तुम्ही न विचारता स्वतः पेपर लिहिला, अगदी 0 गुण मिळाले तरी मी माझे स्वतःचे गुण तुम्हाला देणार, हे मी आधी सांगितलेलं असतं. आणि त्याचा प्रभाव असा होतो की हळूहळू मुलं ती प्रामाणिकपणा तो उघड. त्यानंतर स्वच्छतेच्या बाबतीत आपण म्हणतो हा कचरा उचल, हे कर, ते कागदाचे कपडे, असं न सांगता वर्गामध्ये फक्त पहिल्याच दिवशी आपण वर्गात गेलो आणि एखाद्या मुलाने कागदाचा कपडा वगैरे काही टाकलेला असेल तुकडा, तर तो मी स्वतः उचलून डस्टबिन मध्ये टाकले की मुलांना थोडं वाटतं की आपले शिक्षक स्वतःहून हे करतात. त्याच्यानंतर पूर्ण वर्षभर म्हणा कायम त्या मुलं कधीही कागद खाली टाकत नाही. म्हणजे हा स्वच्छतेचा गुण आला. तुमचे जेवढे काही आतापर्यंतच्या तुमच्या जर्नीमध्ये जेवढं तुमच्या कलिगनी तुम्हाला साथ दिली, तुमचे शिक्षक सहकारी आहेत किंवा अजून तुमचे नातेवाईक आहेत, या सगळ्यांना आज या माध्यमातून जे काही आपल्याला ई विद्याने प्लॅटफॉर्म दिला आहे, तर यामधून तुम्ही सगळ्यांना काही संदेश देऊ इच्छिता का? हो, नक्कीच. अजून एक गोष्ट सांगायची राहिली आहे माझी, की इनोव्हेटिव्ह मध्ये माझं एक YouTube चॅनल आहे, सुनीता गायकवाड टीचर. तंत्रस्नेही वगैरे एवढं नाही मला, पण त्यातल्या त्यात आपण म्हणतो की विद्यार्थ्यांच्या कलेने आता घेतलं पाहिजे. पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन आता मुलांच्या दृष्टीने मुलांना जे आवडतं त्यातून आपण त्यांना शिक्षण दिलं पाहिजे. म्हणून जे काही उपक्रम वर्षभर राबवले जातात, तर त्या सगळ्या उपक्रमांचे फोटोज आणि व्हिडिओज काढून मी ते अपलोड करते आणि ते वाटच बघत असतात की हा आपला व्हिडिओ, हा आपला फोटो मॅडम कधी युट्यूबला टाकणार आहात. कारण त्यांनाही एक बक्षीसच आहे त्यांचं, प्रोत्साहन त्यांनाही त्यांच्या मित्रांना, नातेवाईकांना दाखवायचं असतं, पालकांना दाखवायचं असतं. आणि ते अजूनही त्या युट्यूब चॅनलवर जरी ती विद्यार्थी पास आउट झालेले असतील तरी ते अजूनही ते पाहतात. आणि ते एक आहे. आणि अजून एक इनोव्हेटिव्ह गोष्ट आहे की मी दर महिन्याला 100% उपस्थितीसाठी आपण बरेचसे प्रयत्न करत असतो. तर उपस्थिती बॅच, तर हा उपक्रम मी माझी मैत्रीण जी आहे रुपाली तिच्याकडून शिकले. ती आधी घ्यायची ती, परंतु ते उपक्रम तो मला खूपच आवडला की दर महिन्याला 100% उपस्थिती ज्यांची असेल त्यांना एक स्टार तयार करायचा, बॅच तयार करायचा आणि त्या विद्यार्थ्यांना 1 तारखेला तो द्यायचा आणि त्यासोबत त्यांना एक पेन आणि एक पेन्सिल द्यायची. आणि मग तो एक उपक्रम आहे. आणि गट पद्धती आधी जून मध्येच त्यांना मी सांगते की गट तुमचे 4-4 चे गट केले जातील आणि जे काही अगदी शैक्षणिक असेल, इतर उपक्रम असतील, कोणतेही उपक्रम असतील, तर त्या सर्व उपक्रमांचे गुण तुमचे मी त्यामध्ये त्या गटांना देणार. आणि वर्षाच्या अखेरी शेवटी जे विद्यार्थी जो गट जिंकेल तर त्यांना एक रोख 1,000 रुपयाचं बक्षीस असतं आणि त्या बक्षिसांची पुन्हा तुम्ही ते कुठे वापरले तेही मी त्यांच्याकडून विचारून घेते. तर असा एक आहे. आणि आता तुम्ही म्हणालात तसं की मला हा जो प्लॅटफॉर्म मिळालेला आहे, हा जो स्टेज मिळालेला आहे ई विद्या टीमकडून, त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे आभार मानते. कारण माझा आयुष्यातील हा एक संस्मरणीय, एकदम म्हणतो ना आपण अविस्मरणीय अशी गोष्ट कायमस्वरूपी राहणार आहे. त्या माध्यमातून मी माझे जे कलिग्स आहेत, सर्व सहकारी, माझे आप्तेष्ट नातेवाईक, अगदी लहानपणापासूनची माझे घरातले कुटुंब, आई वडील, माझी बहीण भाऊ, त्यांचे मी आभार मानते. त्यानंतर ज्यांनी माझ्या आयुष्याला माझ्या आयुष्याची ही स्टोरी सक्सेस होण्यासाठी ज्यांनी मदत केली ते माझं कुटुंब, माझे नातेवाईक. आणि मी म्हणत असते की माझ्या मैत्रिणींना की जेव्हा आपण ऑलराऊंडर होतो तर त्याच्या मागे फक्त आपलेच गुण असतात असं नाही, तर आपण जे आजूबाजूतून शिकत असतो तर त्या शिकण्यातून, आता समजा माझे भाऊ आहेत 2, ते गायक आहेत, कलाकार आहेत, त्यांच्यातून मला ती गोडी निर्माण झाली. त्यानंतर माझे मावस भाऊ आहेत कुंदन भूषण, त्यांच्याकडून मी IT थोडंसं शिकले.
मावशीकडून शिकले आणि माझ्या भाच्यांकडून प्रणव आहे, सिद्धांत, त्यांच्याकडून मी शिकतेय अजून. माझी बहीण जी आहे ती आता सध्या कोविड पेशंट हँडल करतेय, सेवा करतेय तीही. तिची दोन्ही मुलं तिने त्यांना सांगितलंय अगदी की तुम्हाला हवं त्या क्षेत्रात तुम्ही जाऊ शकता. तर त्यातला मोठा जो मुलगा आहे तो क्रीडा क्षेत्रात आहे आणि छोटा जो आहे तो कला क्षेत्रात आहे. तर तो अरे वा. हे करतोय. मग हे जे गुण आपण म्हणतो ना की त्यांच्याकडून आपल्याकडे आपोआप येत राहतात आणि हे शिक्षकांसाठी खूप महत्वाचे गुण आहेत. आणि माझी मैत्रीण रुपाली जी आतापर्यंत असं एकही वर्षातला एकही दिवस असा गेला नाही की आम्ही एकमेकांची कॉन्टॅक्ट मध्ये नसेल. आम्ही जगाच्या पाठीवरच्या किंवा कोणत्याही क्षेत्रावर आम्ही बोलत असतो. आणि हे वपू म्हणतात जसे की संवादाचे दुसरे नावच मैत्री. तर अशा मैत्रिणी भेटत गेल्या. बरोबर. डीएडला माझी मेहजबीन पटेल, त्यानंतर आरती बनसोडे, खळदकर, तृप्ती दळवी या मैत्रिणी डीएडला भेटल्या. त्यानंतर झेडपी मध्ये जेव्हा मी गेले त्या ठिकाणी माधवी, जी अजूनही माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, माझी मैत्रीण आहे ती. त्यानंतर तिथेच शोभा सावंत. पुढे ज्या ठिकाणी आम्ही राहत होतो तिथे सत्कर सर, सत्कर मॅडम, आहिरे सर, आहिरे मॅडम यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं तिथे राहत असताना दोघींनाही. त्यांचे आभार मानते मी. त्यानंतर पुढे मी जेव्हा भुकू या ठिकाणी आले तेव्हापासूनची सुनीता भेगडे म्हणजे मॅडम यांनी मला खूप सहकार्य केलं. त्यांच्यामुळेच मी कॉर्पोरेशन मध्ये आले. तर त्यांचेही मी आभार मानते. त्यापुढे नंतर या शाळेमध्ये आल्यानंतर आत्तार सर, सामंतबाई, कुंभारकर मॅडम, पाटील मॅडम, आष्टेकर मॅडम, घुगे मॅडम, राणे मॅडम, माने मॅडम हे जे होते तर त्यांचेही मी आभार मानते. त्यांच्याकडूनही मी खूप गोष्टी शिकले. इथे आल्यानंतर मी सांगितलं तसं की आमचे मुख्याध्यापक आदर्श आमचे दळवी सर, गायकवाड सर, माने सर, वर्षा मॅडम, राणी मॅडम, खाडे मॅडम, प्रीती मॅडम या ज्या आहेत त्यांच्याकडूनही मी शिकत गेले. आणि त्यांच्याकडून माझ्यात ज्या काही आतापर्यंत माझ्या सक्सेस स्टोरी मध्ये जे काही दिसतंय तुम्हाला आता, तर हे सगळ्यांनी माझ्याला दिले, मला सपोर्ट केला आणि सहकार्य कायम लावलं, मला सांभाळून पण घेतलंय. थोडंसं आपले मतभेद होतात, वैचारिक असतात, तात्विक असतात, परंतु त्याला विसरून जाऊन आपण पुढे गेलं पाहिजे. तर आम्ही म्हणजे आता अगदी काही माझा निरोप समारंभ वगैरे नाही आता. अजून मला पिक्चर अभि बाकी आहे. अजून मला बाकी. अजून पुढे अजून बरीच सर्व्हिस करायची आहे. तर या सर्व्हिसमध्ये हे जे मला भेटलेत सगळे, तर त्यांनी मला इथून पुढे अशीच साथ द्यावी, माझ्याशी मैत्री ठेवावी, माझे सहकार्य करावं अशी मी त्यांना या माध्यमातून त्यांचे आभारही मानते आणि एक विनंतीही करते की असंच माझ्यासोबत तुम्ही राहा. अच्छा. थँक्यू मॅडम. तुम्ही आम्हाला सगळ्यांना खूप छान आज तुमचा प्रवास सांगितला, तसेच मार्गदर्शनही केले. सगळ्या ऑडियन्सचे मी सर्वप्रथम धन्यवाद मागेल की त्यांनी आज तुम्ही तुमचा अमूल्य वेळ इथे आम्हाला दिलेला आहात. मला तुम्हाला असं सांगायला आवडेल की मॅडमच्या तोंडून आज तुम्ही प्रत्यक्ष सर्व ऐकलंच की त्यांनी त्यांच्या प्रवासामध्ये विद्यार्थ्यांची एक फक्त कडक शिस्त न ठेवता विद्यार्थ्यांची मैत्री कशी करावी, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये स्थान कसं निर्माण करावं, तर अशा सगळ्या गोष्टी सगळ्यांनी तुम्ही तुमच्या भविष्यामध्ये आत्मसात कराव्या असं मला वाटतं. कारण विद्यार्थी हा केवळ विद्यार्थी नसून त्याच्याशी जर आपण एक चांगलं फ्रेंडली रिलेशन, जसं की मॅडमनी सांगितलं, फ्रेंडली रिलेशन ठेवलं, फ्रेंडशिप बॉन्डिंग केली चांगली, तर नक्कीच विद्यार्थ्यांमध्ये जो काही एक भीती असते शिक्षकांबद्दल, बऱ्याच वेळा असं होतं की विद्यार्थी भीतीपोटी पण शिक्षकांना आपले काही प्रॉब्लेम विचारत नाही, पण मॅडमनी तसं न करता प्रत्येक वेळेस त्यांच्याशी मैत्रीपूर्वक संबंध ठेवून प्रत्येकाच्या समस्येला एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. तर पुन्हा एकदा मी धन्यवाद मागेल ई विद्या टीमला की त्यांनी आज शिक्षकांच्या यशोगाथा यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. आणि तुम्हा सर्वांसाठी आज मी पुन्हा एकदा धन्यवाद मागते. हा वेबिनार आपण इथे संपला असं मी जाहीर करते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.